गणपती बाप्पा मंगल मूर्ती। आपला इथेच बाप्पांचं आपलं मस्त असे विसर्जन होणार आहे आपल्या भल्या मोठ्या समुद्रामध्ये असेल तर गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा मोरया। तर नमस्कार मंडळी, मी मयूर चोगला आपला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सर्वात पहिले तुम्हा सर्वांना अनंत चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या यूट्यूब फॅमिलीला। आणि वर्षभर आपण ज्या दिवसाची वाट बघत असतो ती म्हणजे आपल्या बाप्पाच्या आगमनाची। आणि आता बाप्पाचं आगमन होऊन 10 दिवस झालेत आहेत आणि ते 10 दिवस कसे गेले काही समजलं नाही। आणि आज आहे बाप्पाचा विसर्जनाचा दिवस। तर आईच्या गावात ताई कौल पडला बघ। तर फायनली आज तो दिवस आलाय आपल्या 10 दिवसाच्या बाप्पांचे विसर्जन। तर आजचा आहे शनिवार आणि जवळजवळ आता 4:30 की 5 वाजलेत आहेत। आणि आता भजनी मंडळ पण आपला येत असेल 10 ते 15 मिनटात। 10 ते 15 मिनटात आपला भजनी मंडळ येईल आणि मग आपले बाप्पा जे आहेत ते घराबाहेर काढले जातील। आरती वगैरे सर्व झालं आहे, फक्त बाप्पा काढायची बाकी आहेत बाहेर। आणि आता वाट बघतो ती म्हणजे भजनी मंडळाची। तर चला आता ते लोक आले, सर्व भजनी मंडळ आले की आपले बाप्पा आपण बाहेर काढू आणि जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। जसं की आपण 5 दिवसाचे गणपती बाप्पाचे विसर्जन तुम्हाला मी दाखवलं थोडक्यात, तसेच या व्हिडिओमध्ये या 10 दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। अजून रेडी तर झालो आहे नाही, असाच बसलो आहे। रेडी झालो की लगेच आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला, ठीक आहे। तर चला भेटूया लगेचच विसर्जनामध्ये। गणपती बाप्पा असं फिर दादा या साईडला तू। गणपती बाप्पा मोरया। सावकाश सावकाश। गणपती बाप्पा मंगल मूर्ती।
चल चले विनायक अजय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मागे असेल आता पुढचे सर्वजण पुढे आले तर
नारायण कृष्ण दामोदर वसुदेव हरि श्रीधर माधव गोपी वल्लभ जानकी रामचंद्र हरि हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम मोरया रे बाप्पा मोरया रे उपेक्षु नको गुणवंतानंता रघुनायका गणेश आता कैलास राणा शिवचंद्र मोरी परिंद्र माता मुक्तिया कारिंद सिंधू बुधकारी तुझवीन शंभो मज कोण तारी मोर्या मोर्या मी बालकाने तुझीच सेवा करू काय जा अन्याय माझे कोटान कोटी मोरेश्वर बाळ तू घाल पोटी मंगलमूर्ती मोर्या मोर्या। तर अशा प्रकारे आता शेवटची आपल्या बाप्पांची आरती झाली आणि या साईडला बघताय फटाके फुटतात हे बघा आणि इथं आपला बाप्पा आहे आणि आता हे बघा या साईडला बघा पब्लिक किती आहे आणि इथे या साईडला पब्लिक बघताय। गेल्या जे 5 दिवसाचे बाप्पांचे विसर्जन झालं आहे त्या 5 दिवसांच्या बाप्पांच्या विसर्जनामध्ये गर्दी पण भरपूर कमी होती कारण बाप्पाच कमी असल्यामुळे गर्दी कमी आणि चतुर्थीच्या आपल्या भरडकुल गावात या चतुर्थीचे गणपती बाप्पा भरपूर असल्यामुळे ही सर्व तुम्हाला अशी गर्दी बघायला मिळते आणि आपला इथेच बाप्पांचं आपलं मस्त असे विसर्जन होणार आहे आपल्या भल्या मोठ्या समुद्रामध्ये असे। तर चला हे बघा आता बाप्पा वगैरे सर्व निघाले तर त्या साईडला इथं आपला बाप्पा निघाला आहे। गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया। बघा आपले बाप्पा कसे विसर्जनासाठी चाललेत आहेत है ना एक नंबर ना। हे बघा या साईडला पूर्ण बघा आणि त्या साईडला एक जेट आहे बघा ती बघा तिथे पण आपल्या बाप्पांच्या
आपल्या गावातलेच बाप्पा आहेत, तर तिथे देखील आपल्या बाप्पांचे विसर्जन होत असते। मोरया लवकर या। चला आपल्या बाप्पांचे 10 दिवसाचे बाप्पा, आपल्या बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे आज। गणपती बाप्पा मोरया। हे बघा, ते बघा कोण कोण जे आपले टायर आहेत ना, टायरावर वगैरे घेऊन जातात बाप्पांना, आणि ते बघा किती लांब गेलेत बघा। ह्या साईडला पण बघताय, सेम आपला बाप्पा तो बघा, हा बाप्पा आणि आपला बाप्पा बघा एकदम सेम आहे ना, आणि पूर्ण हे बघा गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। हे बघा गर्दी बघा, मोरया गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। मूर्ती पकड, मूर्ती पकड। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। गणपती बाप्पा मोरया। दुर्वेश बोला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती। आरामात आरामात आरामात। अरे हे बघ बाप्पाने केलं दिलं मला, हे बघ मला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। पाया पडा खालून। सावकाश। घ्या 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 घ्या, आरामात घ्या। गणपती बाप्पा मोरया। हे काकडे एवढे घेऊन आलो काय रे? मोरया मोरया मोरया, लवकर या। चला तर आपल्या बाप्पांचे या वर्षीचे 5 आणि 10 दिवसाचे विसर्जन फायनली झाले आहेत, आणि या साईडला बघताय फुल गर्दी आहे तिकडे, पण त्या साईडला पण कधी जात नाही, कारण आपले बाप्पा नेहमी याच साईडला विसर्जन होतात। साईडला बघा घेतलं ना, मोरया मोरया। त्या साईडला अजून बघता तुम्ही बाप्पाचं विसर्जन चालू आहे, आणि त्या साईडच्या बाप्पांचे बहुतेक आता विसर्जन झालेत आहेत, एखाद दुसरं तुम्हाला दिसतोय विसर्जन होण्याचं व्हायचं आहे, आणि त्या साईडला बघता सर्व गणपती बाप्पांचे विसर्जन झालेले आहेत। त्या साईडला पण पब्लिक तेवढं असते, ह्या साईडला पण पब्लिक तेवढं असते, फक्त बंधार एकच आहे, फक्त त्या साईडची जे लोक आहेत ना, वरच्या साईडची ती ह्या साईडला येत नाही, ते तिकडेच त्यांना तो जवळ पडतो, म्हणून तिथं विसर्जन केले जातात, आणि हा जो आपला बंधार आहे तो या एरियामध्ये जवळ पडतो, म्हणून ह्या बाप्पांचे इथं विसर्जन होतात, बाकी काय नाही। ठीक आहे, तर चला फायनली विसर्जन झालेलं आहे। हा बघा आपला दुर्वेश मोरया। हे टाकणार नाही तुम्हाला, हे तुम्हाला टाकणार नाही, तुम्ही किती दम मारा। चला बघा फायनल आपल्या बाप्पांच्या दर्शन, बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। चला 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 चला, मस्त असे दर्शन आपले बाप्पांचे विसर्जन झालंय। चला फायनली आता घरी जाऊया, प्रसादी खाऊया आता। आता प्रसादी खायला सगळे जाऊतील। ए पाणी नको उडव, मैं दाबीन खाली परत वरती करणार नाही। अरे केला कुठे गेला माझ्या हाताचा गावात। तर चला फायनली आपल्या 10 दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन आज झालेले आहेत, आणि त्या साईडला पब्लिक होतं पूर्ण। पण मंडळी फायनली आपल्या बाप्पांचे विसर्जन बघितलं, आपल्या 10 दिवसांचे बाप्पांचं विसर्जन आज झालेलं आहे, आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात आपल्या गौरीचे गणपती बाप्पांचे विसर्जन, तर तेही तुम्हाला मी दाखवलं आहे।
आणि मला वाटलंच होतं की यंदा गौरीचे गणपती हे कमी असणार आहेत आणि जे चतुर्थीचे गणपती आहेत ते जास्त असणार आहेत. आणि जे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पब्लिक दाखवलं आहे तो फक्त या बंदराचा दाखवला आहे. आणि दुसरा जो बंदर आहे मगाशी तुम्हाला मी दाखवला तो त्या साईडला बंदर आहे. त्या साईडला पण एवढाच पब्लिक होता. आणि अशा प्रकारे आज आपल्या अनंत चतुर्दशीचे गणपती बाप्पांचे म्हणजे 10 दिवसाचे बाप्पांचे विसर्जन झालेलं आहे. तर चला फायनली आता घरी जातोय. सर्व पब्लिक गेलाय. आपण व्हिडिओच्या एंडसाठी इथं थांबलो होतो. तर चला हा व्हिडिओ आता इथंच थांबवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच आपल्या भरडकोळ कोळीवाड्यातले सणासुदीचे तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्कीच बघायला मिळतील. तर चला भेटूया लगेचच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये.